बारामती म्हणजे अजित पवार आणि अजित पवार म्हणजे बारामती हे तिथल्या राजकारणाचं गेल्या काही दिवसातलं समीकरण होतं। पण दादांच्या पश्चात होणाऱ्या पोटनिवडणुकीत त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत। हे निवडणूक केवळ औपचारिकता असली तरी तिला एक भावनिक किनार आहे। दोन राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात आता इतिहास जमा झालेली असली, मावळलेली असली तरी बारामतीतल्या या निवडणुकीमध्ये पवार कुटुंब एका व्यासपीठावर आणि एकत्र आलेलं पहिल्यांदा दिसलं। अमर रहे, अमर रहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या सांगता सभेत सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या। अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार निवडणूक लढत आहेत। सुनेत्रा पवारांना विक्रमी मतांनी विजय करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या नेत्यांनी केलंय। आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की वहिनी निवडून येणार आहेत, पण माहिती असल्यामुळे जर आपण या ठिकाणी मतदानाला जाऊन आपली मतदान रूपी आहुती ही दादांच्या स्मृतीला दिली नाही तर आपण करंटे ठरू। या ठिकाणी 23 तारखेला मतदानाला जातील आणि आजपर्यंत बारामतीमध्ये महाराष्ट्रातले रेकॉर्ड हे दादा करत होते। दादांच्या पश्चात वहिनींचा रेकॉर्ड हा आता बारामतीकरांना या ठिकाणी करून दाखवायचा आहे। या वेळचं मत एक एक मत हे अजित दादांना श्रद्धांजली आदरांजली वाहणारं ठरणार आहे, हे लक्षात ठेवा। एक जण सुद्धा घरी बसता कामा नये। मी नाही गेलो तर काय आता निवडूनच येणार आहे या भावनेत राहूच नका। आपल्याला दाखवून द्यायचं आहे की बारामती त्याच शक्तीने भक्तीनं ज्या सुनेत्रा ताईंच्या पाठीमागे उभ्या। सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही हजेरी लावली होती। अजित पवार आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। मी सगळ्यांना मनापासून शब्द आणि शुभेच्छा द्यायला आले की या संपूर्ण इलेक्शनमध्ये माझी तर इच्छा होती हे बिनविरोध व्हावं, इलेक्शनच होऊ नये। म्हणून पहिल्याच दिवशी ज्या दिवशी इलेक्शन अनाऊन्स झालं, मी पहिल्या दिवशी चॅनलवर गेले आणि म्हणाले वहिनींचं इलेक्शन हे बिनविरोध झालं पाहिजे। दुर्दैव आहे की काही लोकांचे फॉर्म अजूनही राहिले, पण ठीक आहे आता मतदान होईल, पण हे विक्रमी मतदान नक्की होईल ह्याच्याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही। अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देणारी चित्रफीत दाखवण्यात आली। त्यावेळी सभेत उपस्थित असलेले अनेक जण भावुक झाले। बारामतीच्या या पोटनिवडणुकीला भावनिक किनार आहे। यावेळी बोलताना सुनेत्रा पवारही भावुक झाल्या होत्या। माझं तर सर्वस्व हरपलंय, पण लाखोंचा पोशिंदा गमावलेल्या आणि आशेने माझ्याकडे पाहणाऱ्या या पोरक्या जनतेकडे पाहिल्यानंतर दादांचं स्वप्न, त्यांच्या कर्तव्याची जाणीव आणि त्यांच्या पश्चात माझ्यावर आलेली जबाबदारी या साऱ्यांच्या बळावर हे शिवधनुष्य उचलून तुमच्या सर्वांच्या आधारानं मी पुढे चालत राहण्याचा निर्धार केलेला आहे। अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनीही या सभेत बोलताना अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला। दादा आय लव्ह यू, आणि दादा बोलले पहिला बायकोला जाऊन लव्ह यू बोल, मग माझ्याकडे तिथं लक्ष गेलं। आणि मग परत काही दिवसानंतर दादा कागदपत्र वाचत होते आणि परत कोणतरी बोललं दादा आय लव्ह यू, दादा हसून बोले आय लव्ह यू टू। आणि आज मी दादांचा उल्लेख करणारे तुमच्या सर्वांसाठी सर्व बारामतीकर आय लव्ह यू टू। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुरुवातीला काँग्रेसनं उमेदवार जाहीर केला होता, मात्र राजकीय शिष्टाईनंतर काँग्रेसनं आपली उमेदवारी मागे घेतली। त्यामुळे सुनेत्रा पवारांचा विजय हा औपचारिकता आहे। बारामती हा पवार कुटुंबांचा बालेकिल्ला मानला जातोय। बारामतीत सुनेत्रा पवार किती मताधिक्यांनी विजयी होत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट,
न्यूज 18 मराठी.